नमस्कार. तुला साद आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी या जभारावली. वसा वारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझीच सावली. गळा भेट घेण्या भीमेची निघाली इंद्रायणी तुझ्या नामघोषात. नमस्कार, मी ऋषी देसाई. आनंदवारीमध्ये आपलं स्वागत. आनंदवारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अमृत मंथनाचा सर्वात श्रीमंत आणि देखणा सोहळा सुरू होतोय. आषाढी एकादशी पर्यंत महाराष्ट्राच्या आनंदमनाच्या या आनंद सोहळ्यात वारीच्या क्षणाक्षणाची बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि हा चैतन्याचा वारसा सांगणारा आमचा विशेष कार्यक्रम आनंदवारी. आनंदवारी मराठी मनाची, मराठी जनाची आनंदवारी. चैतन्यानं भारलेल्या चैतन्याची आनंदवारी. उत्साहानं चालणाऱ्या दिंड्यांची, अविरत घोष करणाऱ्या टाळ मृदुंगाची आनंदवारी. आनंदवारी. जय जय राम कृष्ण हरी. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाच्या परमोच्च सोहळ्याचं नाव म्हणजे आनंदवारी. दरवर्षी कोणत्याही निमंत्रणाशिवाय मराठी मनाचा हा कुळाचार वर्षानुवर्ष सुरू आहे. 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी माझिया जीवाची आवडी पंढरपुरा नेईन गुढी असा निर्धार केला होता. मौलींनी प्रकट केलेली ती इच्छा आजही चढत्या वाढत्या उत्साहानं अवघा महाराष्ट्र भक्तिभावानं पूर्ण करतोय. ज्येष्ठाची पौर्णिमा संपली की उभ्या मराठी मनाला वेध लागतात ते आनंदवारीचे. अवघ्या मराठी मनात हरिनामाचा गजर दुमदुमू लागतो. वर्षभर काळ्या आईची सेवा आणि संसारात बुडालेल्या मनाला जय जय रामकृष्ण हरी या सुरांची साथ घालू लागते. सदोदित संसाराचा व्याप घेऊन जगणाऱ्या देहाला आत्मभानाचा मोह लागतो तो विठ्ठल या 3 अक्षरांचा. निस्वार्थी मनाला आनंदवारीचे वेध लागतात. प्रत्येक वर्षी विठ्ठलासाठी आनंदवारी आणि आनंदवारीसाठी विठ्ठल हा आनंद योग सुरूच आहे. विठ्ठल या 3 अक्षरांची जादू काय आहे याचा शोध प्रत्येक वर्षी आनंदवारीत घेतला जातो. आणि दरवर्षी विठ्ठल शोधायासी जावे आणि विठ्ठल बनावे हीच अवस्था या देहाची होते. या शोधाचं उत्तर शोधता शोधता स्वतःचा शोध लागतो आणि आयुष्य कधी विठ्ठलमय होऊन जातं तेच कळत नाही. संत ज्ञानेश्वरांपासून ते हैबत बाबांपर्यंत हा शोध सुरूच आहे. हा कानडा राजा पंढरीत आल्यापासून त्यानं अवघ्या मराठी मनाला हरिनामाचं वेड लावलंय. विठू माऊली केवळ हरिनामावर वारकऱ्यांना आपल्या प्रेमपाशात गुंग करते आणि ही अवघी परिक्रमा आनंदवारी बनून जाते. संपूर्ण जगाचं कुतूहल बनून राहिलेली अशी ही पंढरीची वारी. शेकडो वर्षापूर्वी या विराट जनसमुदायाचं नेतृत्व करणाऱ्यांमध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव अशी अनेक अलौकिक नावं होती. भागवत धर्माची पताका या संत श्रेष्ठांनी आपल्या खांद्यावरून वाहत आणली. जय जय राम कृष्ण हरी. 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 विश्वंभर बाबा आणि हैबत बाबा यांनी सुरू केलेली ही वारी आज केवळ महाराष्ट्राचंच नाही तर साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेते. स्वार्थ, कलियुग, मोहाचा पगडा असलेल्या या जगात लाखो माणसं निस्वार्थी भावनेनं एकत्र जमत या आनंदवारीत सामील होतात. टाळ मृदुंगाचा गजर, पालख्यांचं चैतन्यदायी अस्तित्व, दिंड्या पताकाने भारलेलं वातावरण, वारकऱ्यांनी धरलेला फेर आणि डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या बाया बापड्या या सर्वांवर मुक्तपणे अबीर गुलाल उधळला जातो. तेव्हा या चराचरात फक्त 2च गोष्टी उरतात. चंद्रभागेच्या तीरावरच्या गाभाऱ्यातली ती विठू माऊली आणि त्यांच्या दर्शनासाठी व्याकुळलेली लेकरांची ही अवघी आनंदवारी. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.
आनंदवारी अलंकापुरी अर्थात आळंदीमध्ये भागवतांचा मेळा जमायला सुरुवात झाली आहे. 20 तारखेला माऊलींची पालखी प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. संत वाहणाऱ्या इंद्रायणीचा काठ भागवतांनी फुलून गेलाय. मंदिर परिसरातही भक्तांची लगबग सुरू आहे. आळंदीच्या याच वातावरणाचा ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातून घेतलाय आढावा आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान 20 तारखेला होणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. मी सध्या ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिराच्या आवारात आहे. आपण पाहू शकतोय हा जो सुवर्ण पिंपळ आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते दर्शन घेत आहेत. त्याचबरोबर मंदिर जे आहे समाधी मंदिर तिथंही दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत. एकूणच वारीसाठीची जी तयारी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे. CCTV यंत्रणा सज्ज आहे. पोलीस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. एकूण वारीसाठीची जी आवश्यक आहे ती तयारी सध्या पूर्ण झालेली आहे. वारीला 20 तारखेला पालखीचं प्रस्थान होत असलं तरी मोठ्या प्रमाणात भाविक आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत आणि प्रत्येकाची इच्छा आहे की जेवढ्या लवकर आहे तेवढ्या लवकर या वारीचा सोहळा सुरू व्हावा आणि लाडक्या विठ्ठलाच्या दिशेनं हा जो प्रवास आहे त्यांचा तो प्रवास सुरू व्हावा. या एका इच्छेनं अनेक भाविक जे आहेत ते आज आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत. येत्या काही दिवसात आणखी भाविक जे आहेत ते या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि एकूणच प्रशासनाची, पोलिसांची आणि सर्वच यंत्रणांची वारीसाठीची तयारी पूर्ण झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय नगरकरसह कैलास पुरी, झी मीडिया, आळंदी, पुणे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान देऊळवाडा मंदिरातून होणार आहे. या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. हरिपाठ, भजन, कीर्तनात अवघा परिसर भक्तिमय झालाय. याच मंदिरातून दुपारी 2:30च्या सुमाराला पालखी प्रस्थान सोहळा ठेवणार आहे. पण त्यापूर्वीचं वातावरण हे भक्तिरसात न्हाऊन निघालंय. त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाला अवघे काही तास उरलेले आहेत. ज्या देऊळवाडा मंदिरातून महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होतं त्या ठिकाणी मी सध्या आपण पाहू शकताय. या ठिकाणी महाराजांचे जे पालखी आहे ते या ठिकाणी आहेत. भाविक जे या ठिकाणी दाखल झालेले आहेत ते दर्शन घेत आहेत पालखीचं आणि एकूणच देऊळवाडा मंदिर जे आहे या ठिकाणी मोठा वातावरण जे आहे ते भक्तिमय झालेलं आहे. या ठिकाणी अखंडपणे हरिनामाचा जप करताना इथं भाविक दिसत आहेत. हरिपाठ, अभंग, कीर्तन असं सुरू आहे. लाडक्या विठ्ठलाकडे जाण्याची ओढ या ठिकाणी या भाविकांकडे पाहिल्यावर दिसते. एकूणच वेगवेगळ्या भागातून आलेले जे भाविक आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि हा मंदिराचा जो परिसर आहे तो हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमलेला आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि या मंदिरात पालखीच्या प्रस्थानाची ते वाट पाहत आहेत. सगळ्यांना आता आस लागली आहे की पालखी बरोबर जाऊन लाडक्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायची आणि एकूणच सध्या या देऊळवाड्या मंदिरातील जे वातावरण आहे ते भक्तिमय झालेलं आहे. प्रत्येकजण वाट पाहतोय की पालखीच्या प्रस्थानाची. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय नगरकरसह कैलास पुरी, झी मीडिया, देहू. अवघ्या महाराष्ट्राला समान सूत्रात बांधणारा, भेदाभेद मिटवणारा महाराष्ट्राचा धार्मिक सोहळा अर्थात आषाढी वारी सोहळा सुरू होण्यास अवघे काही तास उरलेत. प्रस्थानाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. मंदिर प्रशासन आणि राज्य शासनाकडून या पालखीच्या प्रस्थानाची तयारी झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांच्या मदतीनं बंदोबस्त ठेवण्यात आलाय. नेमकी तयारी कशी झाली आहे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. अवघ्या महाराष्ट्राचा धार्मिक सोहळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालखी सोहळ्याचा आता काही तास उरलेले आहेत. मी सध्या देहूच्या मंदिरात आहे, ज्या ठिकाणाहून जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. नेमकी या प्रस्थानासाठीची तयारी कशी आहे, नेमक्या कशा पद्धतीनं एकूण आखणी आहे हे आपण जाणून घेणार आहोत. पालखी सोहळ्याचे जे व्यवस्थापक आहेत आणि त्याचबरोबर संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज प्रकाश मोरे यांच्याकडून आपण सर्व माहिती घेणार आहोत. कशा पद्धतीनं व्यवस्था आहे, कसा कार्यक्रम असणार आहे प्रस्थानाचा. पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविड. जगद्गुरू तुकोबरायांचा हा येणारा पालखी सोहळा 329वा पालखी सोहळा आहे आणि या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील वारकरी ह्या ठिकाणी देहूनगरीत दाखल झालेले आहेत आणि अवघी देहूनगरी ही हरिनामाच्या जयघोषाने ढवळून निघालेली आहे. जगद्गुरू तुकोबरायांच्या प्रस्थानची पूर्ण तयारी संस्थांच्या मार्फत झालेली आहे. सकाळी मुख्य मंदिरामध्ये
विठ्ठल रुक्मिणी मूर्तींना अभिषेक होईल, तसंच शिळा मंदिर जे आहे इथे आपण पाहतोय या ठिकाणी सुद्धा अभिषेक होईल। त्याचप्रमाणे नारायण महाराज पालखी सोहळ्याचे जनक यांच्या समाधीवरती अभिषेक होईल। वैकुंठ गमन इथे सुद्धा अभिषेक होईल आणि साधारणतः दुपारी 2:30 वाजता प्रस्थानच्या पूजेला सुरुवात होईल। या पूजेसाठी महाराष्ट्र राज्याचे संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील साहेब हे उपस्थित राहतील। त्याचबरोबर त्यांचे 5 मानाचे वारकरी यांच्या हस्ते पूजा ही दुपारी पार पडेल आणि जे संस्थांचे मानकरी आहेत त्यांना नारळ प्रसाद देऊन पालखी इनामदार वाड्याकडे प्रस्थान ठेवेल। काय सांगाल, कशा पद्धतीनं भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत? महाराष्ट्रातले आहेत, बाहेरचेही बरेचसे भाविक येतात, कशा पद्धतीने त्यांची व्यवस्था केलेली आहे? काय काय कोणकोणत्या पद्धतीनं इथं निवासाची व्यवस्था आहे? या ठिकाणी वैकुंठ गमनाच्या प्रांगणामध्ये दिंड्यावाले स्वतःच्या तंबूमध्ये राहतील। तसेच मराठी शाळा ज्या आहेत तिथल्या ज्या शाळा या विविध जे गोडाऊन वगैरे आहेत हे भाविकांसाठी मोकळे करून तिथे राहण्याची सुविधा करण्यात आलेली आहे। काय वैशिष्ट्य सांगताल तुम्ही एकूण पालखी सोहळ्याचे? भाविक जे आहेत त्यांची काय वैशिष्ट्य आहेत? महाराष्ट्रातूनच येतात, बाहेरच्या राज्यातूनही येत आहेत, यावेळेस काय अपेक्षित आहे तुम्हाला? कशी गर्दी अपेक्षित? पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे विष्णुमय जग वैष्णवांचा भेदाभेद भ्रम अमंगळ। पालखी सोहळ्यामध्ये स्त्री पुरुष अशी काही भावभावना नसती। विविध जाती धर्मातील लोक हा पालखी सोहळ्यासाठी येत असतात आणि सर्व आपले आपले वैर हे करून एक सामाजिक एकतेचा संदेश पालखी सोहळ्याच्या माध्यमातून दिलेला जातो। एकंदरीतच आपण पाहू शकताय की जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाची सर्व तयारी झालेली आहे आणि अवघी देहू नगरी या प्रस्थानासाठी सज्ज झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय नगरकरसह कैलासपुरी, झी मीडिया, देहू, पुणे। वारी म्हणजे गरीब श्रीमंत लहान मोठे असे सगळे भेद गळून पडण्याचं ठिकाण। त्यामुळे या सोहळ्याचं आकर्षण सगळ्यांनाच असतं। हा सोहळा काय आहे हे जाणून घेण्याचा मोह अनेकांना इथं खेचून आणतो। अशाच पद्धतीनं काही कॉलेज तरुणी हा सोहळा काय आहे हे पाहण्यासाठी देहूमध्ये दाखल झाल्यात। त्यांची नेमकी भावना जाणून घेतली आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी। अवघ्या महाराष्ट्राचा धार्मिक सोहळा म्हणून पालखी सोहळ्याकडे पाहिलं जातं, त्याचमुळे या सोहळ्याचं आकर्षण जे आहे ते सर्व स्तरातल्या लोकांमध्ये आहे। मी सध्या अशाच एका कॉलेजच्या तरुणींच्या ग्रुप बरोबर आहे। केवळ महाराष्ट्राचा धार्मिक सोहळा आहे आणि याचं एवढं महत्त्व त्यांनी ऐकलेलं आहे, त्यामुळे त्या या ठिकाणी आलेल्या आहेत। काय सांगशील प्रगती, तू आलेली आहेस, काय नेमकी भावना होती, कोणत्या हेतूने तू आली? तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा आणि धार्मिक सोहळा म्हणजे हा पालखीचा सोहळा। तर आज आम्ही ठरवलं सगळ्या मैत्रिणींनी मिळून की इथं यायचं मंदिरात, पाहूयात आपण काय होतं, थोडं सोशल ॲक्टिव्हिटीज होतात, तिथे जाऊन लोकांना भेटूयात म्हणून आम्ही कॉलेजमधनं इथे आलो आणि एकंदरीतच सगळं प्रसन्न वातावरण बघून खूप छान वाटतंय। आम्ही लहानपणापासून कधी पाहिलं नाही आणि आज पाहायला मिळतंय, तर मनात खूप उत्सुकता आहे आणि खूप छान वाटतंय। तू काय सांगशील, तूही आलेली आहेस, एकूण वातावरण पाहिल्यानंतर तुझ्या मनात काय नेमके भाव आलेले आहेत? हा वातावरण खूप प्रसन्न आहे आणि आम्हाला इथून काहीतरी शिकायला भेटतं, जे काही आम्ही ऐकलेलं आहे आमच्या आईवडिलांकडून। परत इथे महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून इतके भक्त आलेले आहेत विठ्ठलाचे, हे सगळं पाहून खूप छान वाटतं। एकंदरीतच आपण पाहू शकताय की पालखी सोहळ्यामध्ये भेद नसतो, सर्व स्तरातील लहान मोठे गरीब श्रीमंत सर्व लोक या ठिकाणी येतात। या ग्रुपचं किंवा हे जी कॉलेजच्या तरुणी आहेत त्या आल्यानंतरही हेच यातून समोर येत आहे, हा जो सोहळा आहे तो अवघ्या महाराष्ट्राचा सोहळा आहे। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला अनेक विठ्ठल भक्तांनी हजारो एकर बागायती जमिनी दान केलेत। त्या जमिनी जरी मंदिर समितीने ताब्यात घेतल्या नसताना आता सरकार पालखी तळासाठी मात्र 60 हेक्टर जमीन अधिग्रहण करून पालखी विसावा तळासाठी राखीव करण्यात येणार आहे। यासाठी सरकारने 140 कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे। यामध्ये 62 कोटी रुपये भूसंपादन करण्यात येणार आहेत, तर 77 कोटी रुपये पालखी तळावर मूलभूत सुविधांसाठी खर्च करण्यात येणार आहेत। संत तुकाराम आणि संत ज्ञानोबा माऊलींच्या पालख्यांसाठी रात्रीच्या आणि दिवसाच्या विसाव्यासाठी त्यांच्या हक्काची जागा असावी, यासाठी 172 हेक्टर जमीन आवश्यक आहे। सरकारची 110 हेक्टर जमीन सध्या आहे आणि ती आणि 60 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात येणार असून वर्षभर याची देखरेख जिल्हा परिषदेकडे असणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली आहे। या पालख्या वर्षानुवर्ष अनेक पिढ्या पुढच्या येत असताना कायमस्वरूपी त्या ठिकाणी पालखी थांबण्याचं ठिकाण असावं अशी त्याच्यामध्ये अपेक्षा आहे। हे ठिकाणं जमिनी भूसंपादन केल्यानंतर त्या जमिनीचा इतर कालावधीमध्ये क्रीडांगणासाठी इतर सार्वजनिक कारणासाठी वापर करण्याचं शासनाने ठरवलं आहे। त्यासाठी त्या जागा जिल्हा परिषदेकडे मेंटेनन्ससाठी वर्ग केल्या जाते।
आणि पालखीचा तळाचा विकास करत असताना त्या ठिकाणी पालखी तळाची लेवलिंग करणं, त्या ठिकाणी कॉम्पॅक्टिंग करणं, पाण्याची सुविधा निर्माण करून देणं, आंघोळीसाठी सुविधा निर्माण करून देणं, शौचालयाच्या सुविधा निर्माण करून याही सुविधा त्या ठिकाणी निर्माण करून द्यायचा आमचा प्रयत्न आहे. पंढरपूरच्या विठुरायाच्या आषाढी वारीसाठी 12 ते 13 लाख वारकरी पंढरीत दाखल होतील असा विश्वास मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केला आहे. वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांची सोय व्हावी यासाठी मंदिर समितीने तयारी केली आहे. वारीतली दर्शन रांगी गोपाळपुरात जाणार आहे. या रांगेतील भाविकांना जागेवर पिण्याचं पाणी आणि शौचालयाची सोय करण्यात आल्याची माहिती यांनी यावेळी दिली. यावेळी पहिल्यांदाच मंदिर समितीकडून वारीमध्ये आलेल्या भाविकांना यात्रेत स्वच्छता वाटावी आणि अनुभवण्यात यावी यासाठी मंदिर समितीकडून 500 शौचालयही तैनात करण्यात आली आहेत. 10 ते 12 लाख लोक या आषाढी वारीला येतील असा आमचा अंदाज आहे. आणि त्या दृष्टीनं व्यवस्था करत असताना आमच्यापुढे 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. एक, आलेल्या वारकऱ्यांचं जास्तीत संख्येनं लोकांचं दर्शन होणं, कमी वेळात दर्शन होणं आणि स्वच्छता हा दुसरा प्रश्न आहे. त्यांना पाणी मिळालं पाहिजे, चहा मिळाला पाहिजे, शौचालय वगैरे लगविला जायचं असेल तर त्यांची सोय व्हायला पाहिजे. अशा सर्व सोयी तिथे गेल्या वर्षी केल्या होत्या, यंदाही त्या केल्या जाणार आहेत. शेगावचा योगी राणा श्री संत गजानन महाराजांची दिंडी मजल दर मजल करत विदर्भातून मराठवाड्यात दाखल झाली. हिंगोली जिल्ह्यातील पानकन्नेर गाव येथून या दिंडीचा मराठवाड्यात प्रवेश झाला असून प्रत्येक ठिकाणी वारकरी आदर सत्कार स्वीकारत असून पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. गण गण गणात बोतेचा जयघोष आणि माऊलींच्या दिशेनं मार्गस्थ होणारी वारी असं अनुपम्य दृश्य या निमित्तानं पाहायला मिळतंय. पंढरपूरच्या दिशेनं जाणारी ही गजानन महाराजांची वारी भाविकांच्या दर्शनाची गर्दी ओढवून घेते. संत नामदेवांच्या पालखीनं नरसी नामदेव येथून प्रस्थान करण्यापूर्वी कयाधू नदीच्या काठावर असलेल्या नामदेवांच्या समाधीस्थळी भजन कीर्तनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर पालखीनं गावाला ग्रामप्रदक्षिणा पूर्ण केली. संत नामदेवांचा ज्या घरात जन्म झाला, ज्या घरी त्यांचं वास्तव्य होतं, त्या घरात असलेल्या समाधीस्थळी पालखी थांबली. समाधीवर दिंडी चालक वारकऱ्यांनी श्रीफळ आणि हार अर्पण केला, तर शीख बांधवांनी पालखीला श्रीफळ हार अर्पण करत पालखीला भावपूर्ण निरोप दिला. नामदेव, जनाबाई, सोपान काका, मुक्ताईंच्या जयघोषात पालखीनं पंढरपूरची वाट धरली. अवघं गाव जय जयकारानं दुमदुमून गेलं. दिवसेंदिवस आणि क्षणाक्षणाला आनंदवारीची ही उत्कटता आता अवघ्या असं म्हणतात व्यापून जाणार आहे हे मात्र नक्की. आजच्या आनंदवारीमध्ये इथंच थांबूयात. पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.